अँड आय अग्री. एका पॉइंटला माझ्याकडे पैसा नव्हता म्हणून मला तुझे उपकार घ्यावे लागले आणि मी ते फेडले सुद्धा. आता बघ, इतका पैसा कमवून दाखवतो ना, ज्या दिवशी तुला माझ्या उपकारांची गरज पडेल तेव्हा मी सुद्धा करेन. पण फक्त फरक एवढा असेल की मी तुझ्यासारखा पोलिसांना बोलवणार नाही. ताई, आपण निलिमा आत्यासाठी एवढा प्रेप केलेलं सगळं वेस्ट गेलं. आय नो इट फील्स वियर्ड, पण अरे वा, एवढी तयारी माझ्यासाठी? अच्छा अच्छा, निलिमा आत्यासाठी नाही का? मग काय पुढे? निलिमा आत्या आली नाही तरी मी म्हणत होतो जाऊ नका, पण माझं कोण ऐकतंय? असं कसं कोणी एवढ्या वर्षांनी परत येईल? आणि यायचं असतं तर आधीच आली असती. आज हे जे प्रेम दाखवलत ना, हे आधीच दाखवलं असतं तर ही वेळ आली नसती. पण काय आहे, आपल्या घरात प्रेम ही फक्त मनात ठेवायची गोष्ट असते. राग आणि शिस्त ही दाखवायची गोष्ट असते. त्याचेच परिणाम आहेत हे. दरवेळी तुम्हाला हवं तसं वागायचं आणि दुसऱ्यांनी ते विसरून जायचं, मनात दाबून ठेवायचं. असं होत नाही. मनातला राग कधीही जात नसतो. त्याला मनातला राग म्हणत नाहीत, त्याला धाक म्हणतात. मग हे तर त्याहूनही वाईट आहे नाही का? एवढा धाक की 35 वर्षांनी भाऊ आला तरी त्याला भेटावं असं वाटलं नाही. हा, एवढा धाक वाईटच, पण हा माझा धाक नाहीये, दुसऱ्याचा धाक आहे. दुसऱ्याचा? कोणाचा? तिच्या नवऱ्याचा. अहो, काय करताय? कोण आलं होतं तडमरला इथं मरायला? हा? कोण आलं होतं? खोटं बोलतेस? नवऱ्याशी खोटं बोलतेस तू? नवऱ्याशी खोटं बोलतेस? बरोबर चकाट्या पिटून बसली होतीस तू. बोल! सांगितलं ना, कोणी नव्हतं आलं. छान कसं नाही तुझं? हा? अरे या डाळीत मीठ नाही, ही नरड्या खाल्लं उतरत नाही. हा? त्यापेक्षा 20 त्यांनी मारून टाकला एकदाची. अहो, मी तोंडाची चव घालवली. अहो, मी म्हंटल ना, घरात पैसे नाहीये, मीठच नाहीये. तुम्ही पैसे द्या, मी मीठ आणते मग टाकते याच्यात. अहो, नका पीठ जाऊ, एवढी वय झालंय आता. पिणार आपण शेवटपर्यंत पिणार. कोण बे मला सांगणार माझं घर चालवत नाही, मला काय खाय पियाला घालत नाही. हे तरी पाहिजेस का तू? आदेश पाहिजेस? सदा सगळी जिंदगी बरबाद करून टाकली आपण. घरादाराची नोट लावली,
आणि मला बोलतो दारू पिऊ नका. दारू पिऊ नका. चुकलं माझं. मी मीठ आणते जाऊन आणि जेवणात घालते, मग पोट भर जेवा. म्हणजे तू एकटी चमचमीत जेवणार आणि मला काय हे खायला घालणार आहे तो? पैसे बी देणार नाही. आणि खायचं असतं तर हेच खायचं तू, कळलं? नाही तर मरुपाशी. मला सांगते दारू नाही पियायला पाहिजे. दारू पियायला मला बोलतो दारू. ते ठेव बरं डबड. चल बरं जेवायला ये पोट्टे हो, चला रे. ईशान चल जेवायला. मला भूक पण नाही आहे आणि मला जेवायला पण नको. ईशान, मूड कोणाचाच नाहीये, पण आपण जेवणावर राग काढतो का? नाही ना. चल 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 पटकन उठ, बंद करते. बाप्पा, आता त्याचा मूड येईन तेव्हाच, जेव्हा दिली माझी घरात येईन. हा मला भाऊजी चला जेवायला चला ना. कशाला बोंबल चौकाची होती तिथे ताटं वाढलं. ताटावर मी येतो ना. मी इकडे जाईना, मी घरात जा. तुम्ही बेल वाजवाल ते कानाखाली वाजवतील. टाइप कर ना लय काय. नको नको. बाहेर कोणतरी बोलतोय. ऐका ना काय चाललंय. आवाज येतोय. अरे नको ना जाऊ. मी जातो. नाही, जाऊ दे, जाऊया आपण. अरे नको रे, थांब ना, ऐक ना, काहीतरी झालंय. हो. या तुमचीच वाट बघत होतो. या काय काय करत होतात? काय करत नव्हतो, इथून सहज चाललो होतो ना, आवाज आला ते ऐकत होतो. बाप्पा, ऐकत होतात? काय ऐकत होतात? काही नाही, म्हणजे आम्हाला काही ऐकूच आलं नाही हो तुमचं बोलणं. काय आहे, नको त्या लोकांना नको ती गोष्ट ऐकायला येऊ नये म्हणून घराला दरवाजे असतात ना. आता जर दरवाजेच नसते तर तुमच्यासारखे लोक आतमध्ये घुसलेच आणि वाटेल तसे बोलत राहिले असते ना. हे बरोबर. नाही, सिनेमा चाललाय का इथं? नाही मग दरवाजाला कान लावून भोचकपणा कशासाठी करत होतात? ते तुमची बहीण येणार आज असं तुम्ही म्हणाला होतात ना, म्हणून उत्सुकतेपोटी आलो आम्ही तुमची बहीण बघायला. का नाही, तुमची कधी वहीण घरी आली नाही तुमच्या? नाही नाही नाही, तसं नाही, म्हणजे आमच्यापैकी कुणीच तुमच्या बहिणीला बघितलं नाही ना, म्हणून. मग नाही काय, इतकी वर्ष तुमच्याकडे कोणीच नव्हतं ना, आता इतकी माणसं येत आहेत आणि आम्हाला काही कळतच नाहीये हो. त्याले काय कर लागते? मला कशाला कळायला हवं होतं? आणि समजा जरी तुम्हाला कळलं होतं तर काय करणार होतं तुम्ही? माझी बहीण आहे ना ती माझ्याकडे येईल नाही तर जाईल. तुम्हाला काय करायचं त्याची? नाही म्हणजे त्या आज नाही झाल्या का? दिसत आहेत कुठे? बघा, नाही दिसतात ना. मग चला चला, फुकट आपला टाइमपास झाला नाही तर काय. चला. भूक लागली, चला जेवून येऊ. चला चला. चला येतो आम्ही. येतो. चला चला. पोटभर जेवा चांगल्या, शांतपणे जेवा. केलं ताप फुकट. काय माणसं आहेत. उगाच आशेवर आहेत ते. त्यांना सांगा आपल्याकडे कोणीही येणार नाही. येणार, निलिमा येणार. काय वाटेल ते झालं तरी मी तिला घरी घेऊन येणार. वेणूची शेवटची इच्छा होती आणि तिची शेवटची इच्छा मी पूर्ण करणार म्हणजे करणार. पण आज स्वतः गेले होते ना आजोबा. हो, पण निलिमा ती त्यांना भेटलीच नाही. असं कसं भेटली नाही? भेटली नाही का ती आली नाही इकडे? आम्हाला एवढं नाही माहिती ते. बर, आजोबा कुठे आहेत? ईश्वर आजोबांकडे गेले. माऊ, तुला माहितीये, जेव्हा आजोबा आले ना तेव्हा खूप डिस्टर्ब होते. ते कोणाशीच बोलत नव्हते. आम्हाला पण खूप ऑड वाटलं. म्हणजे आम्ही निलिमा आजीला वेलकम करायसाठी एवढं प्रेप केलं होतं, ते सगळंच वाया गेलं.
असं कसं बेस्ट जाईल बाळा? हे बघा निलिमा आजी येईल. नक्की येईल. हो, वेणू आजीची ती लास्ट फिश होती आणि आजोबा ती नक्की पूर्ण करतील. पण ते तर सरळ सरळ निलिमा आजीच्या हातात आहे ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा मला स्कूलला जायचं नसतं तेव्हा मी कसं कारण काढतो आणि घरात थांबतो. निलिमा आजी पण तसंच करत असेल तर, म्हणजे त्यांना आपल्या घरीच यायचं नसेल तर. ईशान, तू जरा डम आहेस का? तिला का नसेल यायचं आपल्या घरी? तेच आपण शोधून काढायला हवं. पण कसं? मी स्वतः जाईन निलिमा आत्याकडे. मला माहितीये हे वाटतंय तितकं सोपं नाहीये. 35 वर्षांचा दुरावा आहे. तो इतक्या सहजासहजी कसा काय निघून जाईल? पण मी माझ्याकडून सगळे प्रयत्न करेन. मी बोलेन त्यांच्याशी. ये, थँक्यू मामू, थँक्यू 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 सो मच. ईशान, जे तू चॉकलेट आणलेस ना त्यांच्यासाठी ते तू खाऊ नकोस हा. माऊ त्यांना घेऊन येईल. बर चला झोपा आता तुम्ही, नाहीतर परत उद्या शाळेला उशीर कराल. जा झोपा. माऊ, बोल. अनिश काकांना परत आजोबांना खूप काय काय बोललं ते आम्हाला बिलकुल नाही आवडलं. माऊ, आपण सगळे मिळून एकदा बोलूया ना अनिश काकाशी. की तू आजोबांशी नको भांडूस. आधीच ते खूप स्ट्रेस मध्ये असतात. मी सांगते त्याला. कधी सांगशील? आला की सांगते. पण तो एवढ्या रात्री कुठे गेला आणि कधी येणार आहे? येईल तो. तुम्ही चला झोपा बरं आता. किती उशीर झालाय. समा चला. एवढे पैसे मावत नाही एवढे मिस्टर. आता तू शांततेने झोप. हा, आपण उद्या बोलू. हा, लक्ष्मी असे हातातून निसटून द्यायची नसतो. आवाज आवाज कमी ठेव. बाबा उठले ना खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू आज चल. आज चल. नाही नाही पण एवढे पैसे हातातून बाहेर पडे पण कुठून आणले? मामा, आता यापेक्षा दुप्पट पैसे येतील. दुप्पट पैसे. कॉमेडी. हसायला काय झालं तुला? तोंड बंद करायचे एवढे पैसे. तोंड उघडलं तर किती देशील? उघडणार आहेस?